सीरत बेटा, हकीम की दी हुई दवाई वक्त पर लेनी चाहिए, खाने का भी ख्याल रखना पड़ेगा, तुम्हें परहेज रखना पड़ेगा, तभी तो तबीयत ठीक होगी। या खुद हमें जैसे पता चला कि हमारी शहजादी की तबीयत ठीक नहीं, हम सारा काम छोड़कर बस फौरन यहाँ चले आए। ये क्या अब्बू जान, खैरात बांटना छोड़कर अब मेरी फिक्र में भाग दौड़ यहाँ चले आए? तो और क्या करते? शहजादी जन्नत नशीन लोगों के लिए हमने खूब खैरात बांटी और आगे भी बांटते रहेंगे। और तुम हमारी बेटी हो, हमारी जान हो, तुम्हारे लिए कुछ भी। हमने कहा था हमारे बारे में कोई भी खबर अब्बू जान तक ना दी जाए। शहजादी, हम बादशाह हैं, और बादशाह और बेखबर कभी नहीं। बस बेटा खुदा तुम पर रहम करे, हमें यकीन है कि तुम जल्द से जल्द ठीक हो जाओगी। कल सुबह फर्ज की नमाज में फर्ज और सुन्नत के बीच हम सूरह फतिहा 41 बार सच्चे दिल से पढ़ेंगे। इंशाअल्लाह तुम जल्दी ठीक हो जाओगे। महाराज त्रागा थांबवावा, बाहेर कोतवालाची गस्त आहे, आवाज जाईल. कसा त्रागा थांबवू बैरची काका? हातात तोंडाच्या आलेला घास निघून गेला आणि एकदा नाही दोनदा घडलं, दोनदा. अहो त्याचं दैव बलवत्तर आहे म्हणायचं, दुसरं काय? त्याचं दैव बलवत्तर आणि आमचं दैव काही कमकुवत आहे? बैरची काका, पराक्रमासारख्या गोष्टीत आम्ही हे दैव नशीब गोष्टी मिसळत नाही. परंतु राजे, आपण प्रयत्नात कुठेही कमी पडत नाही होत. मग यश का मिळत नाही? तेव्हा त्या औरंगजेबाचं मुंडकं छाटून त्याच्या रक्ताचा पाठ व्हायला पाहिजे होता, कारण आम्ही तेवढे जवळ गेलो होतो त्याच्या. कब्रस्तानात तो 4 हात दूर होता. जगातीच्या वेळी तर आम्ही हत्यारावरची मूठ सुद्धा घट्ट केली होती. औरंगजेबाचं मुंडकं मारून छावणीत गोंधळ माजून ठरल्याप्रमाणे दिल्लीच्या दिशेने धाव घ्यायची आणि मग गुजरातीतून खाली उतरायचं. सगळं ठरवलं होतं महाराज, परंतु तो अचानक निघून गेला म्हणून वाचला. आता आणखी कोणती युक्ती लढवावी? राजे, माफी असावी, पण या पुढच्या कारवाया मी करेन. होय महाराज, आम्ही आहोत. आपण सगळे एक आहोत. बैरजी काका, औरंगजेब जकातीतून अचानक निघून जाण्याची वजह? त्याची शहजादी झीनत ती बिमार आहे, तिला अचानक घेरी आली म्हणून निघून गेला तो. म्हणजे आता तो तिच्यापासून हलणार नाही? जी महाराज. जे थेट हल्ला करणं अशक्य. होय, ते आता तो कधी गुलालबारीच्या बाहेर येतोय त्याच्यावर अवलंबून आहे. बैरजी काका, आमच्यापर्यंत सगळ्या खबरा तातडीनं पोहोचवत चला, कारण आता 2 गोष्टी निश्चित. एक म्हणजे औरंगजेब बुऱ्हाणपुरात फार काळ थांबणार नाही, आणि दुसरी
म्हणजे आमच्या भवानीबाईंचं लग्न एकेका दिवसानं जवळ येत चाललंय. काहीतरी करायला हवं, लवकरात लवकर. महाराज, दारू गोळ्याचं कोठार या इथं आहे. आणि औरंगजेबाचा तंबू? औरंगजेबाचा तंबू या इथं, गुलालबारीत. या इथं वजिराचा महल आणि झिनत इथं राहते. जनानखान्याचा बराचसा भाग या इथं आहे. या इथं कचेरी आणि हा किल्ल्याचा भाग. सैनाबादी महलची कबर या इथं आहे, जी औरंगजेबाला त्याच्या तंबूतून थेट दिसते. आणि आपण या इथं आहोत. आणि ती तापी माय. होय महाराज. दारुगोळ्याच्या कोठाराकडे जायचा मार्ग? कोठारापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग आहे आणि दुसरा आपल्याला गुलालबारीतनं थेट पुढे यावं लागेल. जी काका, आम्हाला आश्चर्य वाटतं. औरंगजेबाचा तंबू दारुगोळ्याच्या कोठाराच्या एवढ्या जवळ कसा? महाराज हा त्याचा हट्टीपणा असणार. बरोबर आहे पंत. महाराज हा त्याचा हट्टीपणाच आहे. त्याला झैनाबादीची कबर बघायची होती म्हणून इथं तंबू टाकलाय. कुठल्याही निमित्तानं का होईना, औरंगजेब महाल सोडून तंबूत आला ही गोष्ट आपल्या पथ्यावर आहे. हो, पण राजे आपण कोठारापर्यंत पोचायचं कसं? बहिर्जी काका, खंडोजी, कोठारापर्यंत जाण्यासाठी आपल्याला औरंगजेबाच्या तंबूवरनं पुढे जावं लागेल. पण बहिर्जी काका, जवळजवळ लाखभराचा अंगरक्षक दल त्याच्या भोवती असणार, चौक्या पहारे असणार. पंत, आपल्याला ते सगळे चौकी पहारे फोडून आत घुसावं लागेल. चौकी पारे कसे फोडता येतील? महाराज, औरंगजेबाच्या सैन्यात असलेले आपले मावळे जे आता हशम बनून आहेत, त्यांनी अधिकाऱ्यांना लाच देऊन इथं बदल्या करून घेतलेले आहेत. शाबास. त्यामुळं आपला शिरकाव तर होईल, पण आपल्याला सावध पण राहावं लागेल. ठीक. दारुगोळ्याचं कोठार आपल्याला रात्रीचे पहारे बदलण्याच्या वेळी उडवायचं आहे, कारण ती वेळ जेवण करून झोपण्याची असते. औरंगजेब ईशाच्या नमाजीनंतर जागत नाही. निदान ईशाच्या नमाजीनंतर जागणं तो पाप समजतो. त्यामुळे ईशाची नमाज हीच आपली दारुगोळ्याचं कोठार उडवण्याची वेळ. दारुगोळ्याच्या कोठाराचा धमाका होईल तेव्हा औरंगजेबाचा तंबू सुद्धा जळून भस्मसात होईल. राजे, आधी चिन्हे सुद्धा शिल्लक राहणार नाही. बहिर्जी काका, आपल्या परतीचा मार्ग? महाराज, परतीचा मार्ग तयार आहे. दर 10-15 कोसावरती ताज्या दमाची घोडी तयार ठेवल्यात. शाबास. आता लक्षात ठेवा, किंचितही चूक होता कामा नये. ही आपल्यासाठी शेवटची संधी. चला अक्षता घ्या लवकर, चला. अहो इथे काय करताय तुम्ही? अहो अक्षता घ्या लवकर. हा हा हा. नवरदेव, नवरदेवाची घोडी माघारी फिरली. अरे देवा, हे बघता बघता नवरदेव मांडवात येते. वय गर्दी बघा, तांदूळ बी वाटून होतील आता. काय करावं तेच कळत नाही. राजांचा काही निरोप नाही? निदान बहिर्जी काकांची माणसं आली आहेत? नाही, त्यातलं कोणी बी नजरेत पडलं नाही. राजांना एवढा का उशीर झाला कोणास ठाऊक. आता पाव तर यायला पाहिजे होते. ठरलं नियोजन पार पडले नाही पार पडले काही कळायला मार्ग नाही. घ्या उगा उगा. मी आता आपले खबरगीर पुढे पावतर पाठवले ते, पण त्यांची पण काय खबर नाही. लग्न मुहूर्त जवळ आले.
निदान अक्षता टाकलं तरी वधूपिता मानवत असायला हवेत. लोक विचारायला लागतील. आता कुसबुस सुरू व्हायला लागली. मला राणी साहेबांची काळजी वाटते. वधूपिता नसताना लग्न कार्य कसं काय पार पडणार आहे? कठीणच आहे. तर वो पर थोडी माणसं सोडली तर गडावर कोणाला बी माहित नाही, तर आज गडावर नाहीत ते. मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन या. घटिका भरत आली आहे. रुको, कौन हो तुम और कहाँ जा रहे हो? बदतमीज, क्या पूछ रहा है? किससे पूछ रहा था? क्या हुआ? चुप, एकदम चुप. हुजूर, माफी हुजूर, माफी. ये गुस्ताख जानता ही नहीं कि आप कौन हैं. नाम क्या है इसका? जाने दीजिए हुजूर, बेचारा अपना फर्ज निभा रहा था. ए, चल माफी मांग. माफी हुजूर, आइंदा गलती नहीं होगी. हुजूर, आप तशरीफ ले जाइए. आपको जहां जाना है वहां जाइए. पूरा मुआयना कीजिए. जाइए हुजूर, जाइए. कौन है? जानता नहीं पागल, कौन है ये? अरे वजीर आला असद खान के भतीजे हैं, राजे खान सरदार. राजे खान सरदार? हाँ, नाम भी मत लेना उनका. लेकिन ये यहाँ क्यों आए हैं? मुआयना करने आए हैं. आज से इन्हें ही सब बंदोबस्त देखना है. गोला बारूद इनके कब्जे में रहेगा. जाओ शुक्रिया, आपने मुझे बचा लिया. जाओ. हकीम साहब, तीनों वक्त जब शहजादी को दवा देनी हो, आप वहां उसके खेमे में मौजूद रहिएगा. तो बांदी को तो फुसलाकर मना कर देती है, मगर आपसे उसको आंखों का शर्म, आपकी इज्जत करती है, आपको इनकार नहीं करी. जी हुजूर. या खुदा, मेरी अजीज बच्ची पर रहम कर. उसके इस वालिद पर रहम कर.
भवानीबाई, आजी साहेब, चांगल्या राहा. सगळे काम धाम करत जा. जी. भवानीबाई, तुमचं भवानीबाई खुशीत राहणार ना? हो. भवानीबाई, रडू नका भवानीबाई. आठवण आली की पत्र धाडा हा. जी. आई साहेब, आबासाहेबांना सांगा आम्ही त्यांची वाट बघितली नाही. त्यांना सांगा आम्ही बुरजावर जाऊन त्यांना बघितलं नाही. आणि हेही सांगा आम्ही त्यांची आठवणी काढली नाही. सांगाल ना आम्ही न रडता न हट्ट करता जिंजीला गेलो म्हणून सांगा. सांगाल ना हो. भवानीबाई, शहाणं आमचं बाळ. आई साहेब, काळजी घ्या स्वतःची. आजी साहेबांच्या पायाला तेल लावा. त्यांचा देवा न विसरता द्या. खुशीत राहा. आई साहेब, येतो आम्ही. उचला मेना. भवानीबाई,
वा, जावायचा आतापासूनच लाडू आहे. नाही हरजीराव, जावयाचे नाही, आमच्या लाडक्या भाच्याचे लाड करतो. लग्नात मामानं उचलून मांडवात आणायचं असतं, ते घडलं नाही म्हणून आत्ता परतफेड केली. चांगलं केलं. आई साहेब, हे बघा, आमच्यासाठी चुडा आणलाय बुराणपुरावरून. काय? बुराणपुरावरून? हो, आम्हाला एकट्यालाच, तुम्हाला कोणालाच नाही. एवढं सोन्यासारखं लग्न सोडून तुम्ही बुराणपुराच गेलात? काय होत आता साहेब? ताई साहेब, जाऊ द्या ना हो. असं कसं जाऊ द्या? आमचं एक वेळ राहू द्या. आम्ही बहीण आहोत म्हणून समजून घेऊ. पण आमच्या साहेबांना काय वाटलं असेल? त्यांचा काहीच मानपान झाला नाही. त्यांना अंधारात ठेवून लग्न केलं. आम्हाला हे काय पटलं नाही. अहो, तुम्ही हसताय? अहो, आम्हासने बुराणपूर मोहिमेची पूर्ण कल्पना होती. काय? आणि तुम्ही आम्हाला बोलला नाहीत? अहो, तशी राजआज्ञाच होती, कुणाला बी न सांगण्याची. आणि अहो, स्वराज्यात असल्या गोष्टी कुणाला सांगायच्या असतात होय? राजे, म्हणजे तुम्ही सगळ्यांशीच गनिमी कावा केलात तर? करावा लागला, पण तसंही हरजीदाजी साहेबांची इजाजत घेतल्याशिवाय आम्ही बुऱ्हाणपुराला गेलोच कसे असतो. पण आम्ही विचारलं आणि झालं उलटच. दाजी साहेब आम्हाला म्हणाले, तुम्ही थांबा लग्नात, आम्हीच जातो बुऱ्हाणपुरात आणि औरंगजेबाला ठार करतो. बघा मातोश्री, बघा बत्ताशीबाई, दोघेही सारख्याला वारके. राजे, तुम्ही आमची फसगत केली. फसगत नाही राणी साहेब, उलट आम्ही नसताना तुम्ही गड सांभाळू शकता. एवढंच नाही तर एवढा मोठा समारंभ पारही पाडू शकता, हे दाखवून दिलं तुम्ही. चला, आता उशीर नको व्हायला. या. ताबडतोब येऊन भेटा आम्हाला. बघा हो, नाहीतर तुम्ही. काय? मी काय? अहो, किती छान आहेर घेतलाय मला. किती भारीतला शालू आहे. मी बी भारीतलाच आहेर घेतला होता की वधू पक्षासाठी. तुम्ही हा, कधी कमरेचा असा सुटलाय का तुमच्या? कधी दिले का कुणाला मोठ्या मनानं?
सदैव आपल्या पोळीवर तूप कसं पडेल तेच बघता तुम्ही. मामा नीट बोल, अजीब सैल सोडू नकस. आता बघशील तू, मी थांबलोय तळ हातावरच्या या रेषेसाठी. येऊ म्हटलेली रेषा बघ किती ठळक झाली आहे. एकदा काही गुरुस्थानी पोचली मग 12 गाड्या शालू आणून तुझ्या मोर ठेवतो. रोज एक नेस. म्हणजे औरंगजेबाच्या मिळकतीचा? तसं समज. तसं तुम्ही समजा, कारण तुम्हाला द्यायला तो जित्ता आहे का ते बघा अगोदर. का काय झालं? अव तंबू जळला नव्ह का त्याचा? राहतोय का त्यात तो? तो बी असाच पाला पाचोळ्यासारखा जळून गेला असेल. छे काहीतरी बोलू नकस. काहीतरी नाही, खरं सांगते मी. एवढं सोपं वाटलं का तुला? औरंगजेब असा जळून मारायला एवढी कोरात धमक आहे तिथवर जायची? 7 पहार आहे ती कडे कोट. कोणाचं बी काम नाही ते. कोणाचं काम काय नाही? मग शंभर राजा कशाला आहेत? म्हणजे त्यांनी पेटवलं तंबू. मग तुमच्यात आहे का ती धमक? तुम्ही जा आणि या हात पसरून. अव रावणाची लंका जाळायला राम, अंगद आणि हनुमान लागत्यात. आता पटतंय मला. पटतंय म्हणजे समजा हिशोबच लागला लग्नात नसण्याचा. तुम्ही हिशोबच करत बसा आणि रेषा फुटलेला हात बी चोळत बसा. असं काय नाही होत सत्यभामा. ही रेषा मला धनाच्या ढिगाऱ्याकडे घेऊन जाणार आहे. नशीब बादशाच्या तंबूकडे घेऊन नाही गेली. इतकं सोपं नाही धनी. स्वराज्य संपायला 10 जन्म घ्यावा लागत्याल. तुर्तास एवढं बोल गाठ मारून ठेवा. अक्कासाहेब, राणीसाहेब, ज्या सरदारांना औरंगजेब मोठा वाटतो, जे सरदार शत्रूच्या 5 लाख फौजेला घाबरतात, अशा लोकांना खास आमंत्रण द्यायचंय. त्यांना तर आमंत्रण द्याच, पण जे सरदार दरकार कडू तोंडाने फिरत असतात ना, त्यांनाही देवीचा गोड प्रसाद द्या चाखायला. हो ना, त्यानिमित्तानं त्यांनाही कळेल राजांची हिकमत. हो, अहो हिकमत कळावी म्हणून तरी महापूजा. भवानीबाईंच्या लग्नात राजन कुठे गेले होते हे कोडं ज्यांना ज्यांना पडलं त्यांना महापूजा झाल्यानंतर, महाप्रसाद खाल्ल्यानंतर राजन कुठे गेले होते हे आम्ही स्वतः सांगणार आहोत. सांगाच, ते सांगायची वेळ आता आलीये. आमच्या दादासाहेबांचं मोठेपण काय आहे हे कळू द्या सगळ्यांना. अहो म्हणून तरी पूजा महापूजा, हा प्रसाद महाप्रसाद. खूप छान, त्याची गरज आहे. अहो संपूर्ण हिंदुस्थानाला अचंबित करणारी गोष्ट आहे. केवढं मोठं धाडस. औरंगजेबावर तलवार उचलण्याचं साहस आतापर्यंत कोणी केलं नव्हतं, ते राजांनी केलं. खरंच हो, देव जेव्हा जेव्हा राक्षसांना मारतो तेव्हा तेव्हा उत्सव हा साजरा केलाच जातो. कविराज, दादासाहेब बघा, महापूजेची तयारी पूर्ण झाली. हो ते आम्ही पाहतोच आहोत. पण तुर्तास कोणताही समारंभ पूजा नको. राजे, का काय झालं? कारण आम्ही नंतर सांगू, पण सध्या कोणताही समारंभ नको. राजन, राजन ऐकावं. राणीसाहेब, आम्ही आलोच.